स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा इतिहासाचा 5वा धडा विविध धर्मांची शिकवण याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि हा 2026चा जो नवीन अभ्यासक्रम सुरू झाला ना त्याचा पाठ आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? एका शब्दात उत्तरे लिहा. भारतीय संस्कृतीचा अंगभूत गुण तर सर्वसमावेशकता हा भारतीय संस्कृतीचा अंगीभूत गुण आहे. जैन धर्मात धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास म्हणतात काय म्हणतात? तर तीर्थंकर म्हणतात. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसी जवळ येथे दिले. कुठे दिले? तर ते सारनाथला दिलेले आहे. ज्यू धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ तोराह. इस्लाम धर्माचे प्रार्थनास्थळ मशीद हे आहे. तक्ता पूर्ण करा. तर धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ यांचा तक्ता हा. तर बघा, ज्यू लोकांचा धर्मग्रंथ आहे तोराह आणि प्रार्थनास्थळ आहे सिनागॉग. ख्रिश्चनांचा आहे बायबल आणि प्रार्थनास्थळ आहे चर्च. इस्लामचा आहे कुराण, प्रार्थनास्थळ आहे मशीद. पारशींचा आहे अवेस्ता आणि त्याचं प्रार्थनास्थळ आहे अग्यारी. तक्ता पूर्ण करा. दर्शन आणि स्पष्टीकरण. तर सांख्य दर्शन. तर विश्वाची उत्पत्ती कशी होते याचे विवेचन आहे त्याच्यामध्ये. योग दर्शन. तर निरामय शरीरासाठी साधना आणि ध्यान याद्वारे आत्मज्ञान प्राप्त करण्यावर भर आहे. न्यायदर्शन. तर तर्कशास्त्र व ज्ञान यावर आधारित आहे. वैशेषिक दर्शन. तर विश्व अणूंचे बनलेले आहे हा सिद्धांत मांडणे. पूर्वमीमांसा दर्शन. तर वेदांमधील कर्मकांडांचे विश्लेषण. आणि वेदांत दर्शन तो उपनिषदांच्या तत्वज्ञानावरती आधारित आहे. प्रश्न 2. घटना योग्य कालानुक्रमानुसार लिहा. तर पाठातील घटनांचे योग्य कालक्रम खालीलप्रमाणे आहे. तर बघा, पहिला आहे गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला, म्हणजे सुरुवातीची घटना ही जन्माची. बोधगया येथे बोधिवृक्षाखाली ध्यान करत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. दुसरा टप्पा आहे ज्ञानप्राप्ती आणि तिसरा टप्पा आहे गौतम बुद्ध यांनी भ्रमण करून लोकांना उपदेश केला. तर ज्ञानप्राप्तीनंतर धर्मप्रसार केलेला आहे. प्रश्न 3 टिपा लिहा. 4 आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना गौतम बुद्धांनी आर्य सत्य म्हटले आहे. दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण. दुःखाला काहीतरी कारण असते, उदाहरणार्थ वासना किंवा तृष्णा. दुःख निवारण. दुःख दूर करता येते. तर प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. भगवद्गीता हा हिंदूंचा एक पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे ही अशी महत्त्वाची शिकवण या ग्रंथात देण्यात आली आहे. ईश्वर भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे हा विचार यात मांडला आहे आणि तो आचरण्यास अत्यंत सोपा मानला जातो. पंचशील तत्वे. गौतम बुद्धांनी लोकांना शुद्ध आणि नीतिमान आचरणासाठी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्यांना पंचशील म्हणतात. प्राण्यांची हत्या न करणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून, खोटे बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. त्रिरत्ने. जैन धर्मात उत्कृष्ट आचरणासाठी 3 तत्वांना अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यांना त्रिरत्ने म्हणतात. सम्यक दर्शन. तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावरती श्रद्धा ठेवणे. सम्यक दर्शन. तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र. जैन धर्मातील पंचमहाव्रतांचे काटेकोरपणे आचरण करणे. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विविध धर्मातील अहिंसा, करुणा, सत्य यासारख्या मूल्यांचा समाजावरती काही परिणाम होतो. तर विविध धर्मांतील अहिंसा, करुणा, सत्य या मूल्यांमुळे समाजात खालील सकारात्मक परिणाम होतात. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. परस्परांबद्दल आदर, दया आणि सहिष्णुतेची भावना वाढीस लागते. संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्याची वृत्ती निर्माण होते, ज्यामुळे सामाजिक सलोखा मजबूत होतो. भेदभावाची भावना नष्ट होऊन मानवतेची आणि बंधुभावाची जोपासना होते. कोणत्याही 2 भिन्न धर्मांच्या शिकवणीत असलेली समानता सोदाहरण सांगा. तर जैन धर्म आणि बुद्ध धर्म या दोन्ही भिन्न धर्मांच्या शिकवणीत प्रचंड समानता पाहायला मिळते. उदाहरणार्थ अहिंसा. जैन धर्मात अहिंसा या तत्वाला सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे. कोणत्याही जीवाला दुखापत होईल असे वागू नये असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे बुद्ध धर्मातील पंचशिलामध्ये पहिलेच तत्व प्राण्यांची हत्या न करणे अहिंसा हेच आहे. उदाहरणार्थ अनैतिक आचरण. जैन धर्मातील सत्य आणि अस्तेय. चोरी न करणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे ही महाव्रते. बुद्ध धर्माच्या पंचशिलातील चोरी व असत्य बोलण्यापासून दूर राहणे या नियमांशी पूर्णपणे जुळतात. यावरून स्पष्ट होते की भिन्न धर्म असले तरी त्यांची मूलभूत नैतिक शिकवण एकच आहे.
प्रार्थना, ध्यानधारणा, विपश्यना यामुळे मानवी समूहाला कोणते फायदे होतात? प्रार्थना, ध्यानधारणा आणि विपश्यना यामुळे मानवी समूहाला खालील फायदे होतात. तर मानसिक शांतता, दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चिंता आणि नैराश्य दूर होऊन मन प्रसन्न व शांत बनते. एकाग्रता वाढते, विचारांची प्रगल्भता वाढते आणि कोणत्याही कामावरती लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. सद्गुणांचा विकास, माणसाच्या मनातील राग, द्वेष, मत्सर यांसारखे विकार कमी होऊन प्रेम, करुणा आणि दया या भावना जागृत होतात. सामाजिक सलोखा, जेव्हा समूहातील व्यक्तींचे मन शांत आणि शुद्ध होते तेव्हा आपापसातील भांडणे मिटतात आणि समाजात शांतता व एकोपा निर्माण होतो. आता कृती. तर विविध धर्मांच्या सणांची माहिती एकत्र करा. तर भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रमुख धर्मांच्या सणांची माहिती खालीलप्रमाणे. मित्रांनो, ही तुम्हाला कृती करायची म्हणजे तुम्ही स्वतः पण माहिती शोधायची वेगवेगळ्या माध्यमातून. तर इथे मी काही धर्म आणि त्याचे प्रमुख सण आणि त्याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास इथूनही तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही अजूनही काही वेगळे धर्म आणि अजून वेगळ्या सणांची माहिती याच्यामध्ये लिहू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही माहिती लिहून घ्या. सर्व धर्मसमभाव यावर गटचर्चा करा. तर वर्गात गटचर्चेसाठी उपयुक्त मुद्दे आणि सारांश दिलेला आहे. ओके, तर तुम्हाला जर हवं असेल तर चर्चा करण्यासाठी काही मुद्दे मी इथे दिलेले आहेत, तुम्ही याचा वापर करू शकता. आता कृती 3, पाठात आलेली महत्त्वाची ठिकाणे नकाशात दाखवा. उदाहरणार्थ धार्मिक स्थळे, स्तूप, जन्मस्थाने इत्यादी. बघा, हा नकाशा आहे. याच्यामध्ये आपण लुंबिनी, कुंडग्राम, वैशाली, ओके, बोधगया, सारनाथ आणि कोची ही ठिकाणं दाखवली आहेत. तुम्ही असा नकाशा घेऊन त्याच्यामध्ये ही ठिकाणं त्या ठिकाणी दाखवून द्या. तर मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.